तर कसं काय मंडळी, स्वागत तुमचा पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालोय मामाच्या गावाला, म्हणजेच नाशिकला जाण्यासाठी. तर हे पाहू शकता, माझ्या मागं मम्मी पप्पा दोघंही आहेत. तर आज आपण निघालोय मामाच्या गावाकडे जाण्यासाठी. थोडंसं मम्मीचं काम आहे, कागदपत्र, त्याच्यामुळे आपण निघालोय. आणि जास्त दिवसाचा स्टे नाही, 2-3 दिवसाचा स्टे, आणि मग आपण परत येणार आहोत. तर आपण आता सकाळच्या मुक्काम एसटीला आलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे मनसरला, आणि मग मनसरवरून आपल्याला नाशिक गाडी भेटेल. तर सो गाईज आता आपण एस टीमध्ये बसलोय, बघू शकतो मागं बसतो. आता आपण निघालो आणि एस टी आपल्याला मनसरपर्यंत पोहोचतोय. आपला प्रवास नाशिक होईल. आता गाडी आपली साईडला जाईल, आणि म्हणजे आपल्याला गाडीचा खूप वेट करावा लागेल, कारण की रिझर्वेशन केलेलं नाही गाडीचं. तर आता मंत्र एस स्टँडला उतरलोय, पाहू शकता तुम्ही मंत्र एस स्टँड. तर जस्ट आता आपण उतरलो आहे. आता आपण या साईडला थांबलो आहे, आपली गाडीच्या बाजूला लागणार आहे. तर आता आपण जाऊयात तिकडं. तर आपली गाडी तर थांबली 15 मिनटं ढाब्यावरती, पाहू शकता बाई. तर थोडंफार काही नाश्त्यासाठी घेऊन जाऊयात मम्मी पप्पासाठी. तर पाहू शकता दुकानं अशी आहेत. तर वाटतं हलका फुलकाच नाश्ता न्यावा गोष्टीमध्ये, दुसरं तर काही नाही, तेलकट वगैरे. काही तिथं वडापाव तर भेटत नाही आहे, म्हणजे मिसळ वगैरेच बोलतात ते, वडा सांबर वगैरे. ते तर काय आपण गाडीमध्ये खाऊ शकत नाही, आणि मम्मी पप्पा तर काही गाडीतून खाली येणार नाही. त्याच्यामुळं आता दुसरं काहीतरी सुक्का नाश्ता न्यावा लागेल आपल्याला. राहुल इथं बाबा शॉप आहे एक. काय काय आता बाकरवडी कसे काय 70? बाहुला शॉक लागलेला दिसतोय. हे एक दे अजून. बास होईल बहुतेक एवढंच. तर गोड मध्ये काय आहे? सो गाईज आपण एवढा नाश्ता घेतलाय, थोडाफार आता जाऊयात गाडीमध्ये. तर आता आपण संगमनेर बस स्थानकावर पोचलो आहे, पाहू शकता तुम्ही. आता संगमनेरमधून आपली गाडी निघायला लागली, पाहू शकता तुम्ही संगमनेर बस स्टँड. तर आता आपण इथून निघायला लागलो आहे. आता आपण नाशिकमध्ये पोचलो आहे. नाशिकमध्ये उतरून आपण आता दिंडोरी गाडीमध्ये बसलो आहे, कारण की आपल्याला इथून नाशिकमधून पुढे दिंडोरीला जायचं आहे.
तर आता जस्ट आता गाडीमध्ये चढलो आहे कारण शूट करायला जमलं नाही एस टीमधून उतरलो नाशिकच्या कारण की खूप गर्दी होती आणि खूप रश होत आहे त्यामुळं बाकीचे आपलं वजे वगैरे उतरायची होती त्यामुळं तर आता आपण गाडीमध्ये बसलो आहे दिंडोरीच्या हे पाहू शकता जस्ट बसलो आहे गाईस तुम्ही मागं पाहू शकता आपण आता दिंडोरी स्टँडला उतरलो आहे आणि इथं मम्मी पप्पा इथं रस प्यायला गेलेत तर आता इथं आपण रस वगैरे पिऊयात आणि मग निघूयात घरी जाण्यासाठी तर पप्पांना भूक वगैरे लागली तर बघूयात काही नाश्ता वगैरे करूयात हॉटेलमध्ये आणि मग निघूयात तर आपण जाऊयात आणि रस पिऊयात आधी सो गाईच आपला रस आला आहे बघू शकता हा रस पिऊयात मस्तपैकी तर गाईज आता आपण अर्ध्या रस्त्यामध्ये तर आलो आहे चालत चालत पाहू शकता चाललोच आहे अजून ते बरंच लांब आहे इथूनही स्टँडपासून चालत चालतच जावं लागते मामाच्या घरी कारण की जरा लांबच आहे स्टँडपासून घर हे पहा मम्मीने डॉक्टर घेतले तांदळाचं वजन माझ्या हातात बॅग माझं तर नाशिकमध्ये शूट करायला जमलं नाही कारण की एस टीमधून उतरलो आणि लगेज वगैरे पूर्ण बाहेर काढायचं होतं त्याच्यामुळं जमलंच नाही तर ठीक आहे भेटू डायरेक्ट आपण घरी गेल्यावर तर गाईज आताच आपण पोचलो आहे घरी तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये